सुरुवातीला काही ठळक घडामोडी. जिल्ह्यातील 12 नगरपालिकांच्या निवडणुकीत नगराध्यक्षांचे 25 तर नगरसेवक पदाचे 482 अर्ज नामंजूर. अनगर नगरपंचायतीच्या बहुचर्चित उमेदवार उज्ज्वला थिटे यांचा अर्ज छाननीमध्ये बाद. सोलापुरात थंडीचा कडाका वाढला, मंगळवारी नीचांकी तापमानाची नोंद. आणि सोलापूरच्या आर्या उमापची महाराष्ट्र महिला क्रिकेट संघात निवड. आता घडामोडी विस्तारानं. जिल्ह्यातील 12 नगरपालिकांमध्ये 12 नगराध्यक्षपदासाठी 146 तर नगरसेवक पदासाठी 2261 अर्ज प्राप्त झाले होते. या अर्जांची छाननी काल झाली. त्यामध्ये पंढरपूर, कुर्डुवाडी आणि करमाळा नगरपालिकेतील नगराध्यक्षपदाचे सर्व अर्ज मंजूर करण्यात आले आहेत. रात्री उशिरापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार नगराध्यक्षपदाचे 25 तर नगरसेवक पदाचे 482 अर्ज बाद झाले आहेत. मंगळवेढा नगरपालिकेत नगराध्यक्षपदासाठी 19 अर्ज आले होते. त्यापैकी 3 अर्जांवर आक्षेप घेण्यात आला. त्यावर रात्री उशिरापर्यंत निर्णय होऊन सर्व अर्ज वैध ठरवण्यात आले. सांगोल्यात सर्वाधिक अर्ज बाद झाले. यात नगराध्यक्षपदाचे 31 पैकी 7 तर नगरसेवकचे 339 पैकी 78 अर्ज बाद झाले. मोहोळमध्ये नगराध्यक्षाचे 18 पैकी 7 तर नगरसेवकचे 188 पैकी 51 अर्ज बाद झाले. मैंदर्गीमध्ये 8 पैकी 3 अर्ज नगराध्यक्षांचे बाद झाले तर नगरसेवकचे 84 पैकी 21 अर्ज बाद झाले. अक्कलकोटमध्ये नगराध्यक्षाचे 11 पैकी 4 अर्ज तर नगरसेवकचे 175 पैकी 73 अर्ज बाद झाले. दुधनीमध्ये नगराध्यक्षाचे 7 पैकी 2 अर्ज बाद झाले, 5 वैध ठरले तर नगरसेवकचे 97 पैकी 44 अर्ज बाद झाले तर 53 अर्ज मंजूर करण्यात आले आहेत. पंढरपूरमध्ये नगरसेवकांच्या 366 अर्जांपैकी 39 अर्ज बाद तर कुर्डुवाडीत 164 पैकी 15 अर्ज बाद झाले आहेत. बार्शी नगरपालिकेत नगराध्यक्षाचे 10 पैकी 1 अर्ज बाद झाला तर 9 अर्ज मंजूर झाले आहेत. नगरसेवकचे 296 पैकी 100 अर्ज बाद ठरवण्यात आले आहेत. सोलापूर शहराच्या तापमानात मागील 7 दिवसात कमालीची घट झाली आहे. त्यामुळे थंडीचा कडाका वाढला आहे. 18 नोव्हेंबर रोजी या हंगामातील नीचांकी तापमानाची नोंद झाली. तापमान 13.9 सेल्सिअस इतकं नोंदलं गेलं. यावर्षी झालेला अतिरिक्त पाऊस आणि हवामानात झालेला अचानक बदल यामुळे शहराचं तापमान 8 अंश सेल्सिअसपर्यंत खाली येण्याचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे. संपूर्ण राज्याचं लक्ष वेधून घेतलेल्या अनगर नगरपंचायतीची निवडणूक सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे. काल छाननीच्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या उमेदवार उज्ज्वला थिटे यांचा अर्ज सूचक नसल्यानं बाद झाला. मात्र नगराध्यक्षपदासाठी अन्य एकाचा अर्ज मंजूर झाल्यानं बिनविरोध निवडीसाठी वाट पाहावी लागणार आहे. भाजपच्या उमेदवार प्राजक्ता पाटील यांच्या विरोधात अर्ज भरताना थिटे यांना पोलीस संरक्षणात पहाटे जाऊन आपला उमेदवारी अर्ज भरावा लागला होता. त्यामुळे त्या राज्यभर चर्चेत आल्या होत्या. थिटे यांचा मतदार यादीतील प्रभाग क्रमांक चुकीचा होता, अनुक्रमांक चुकीचा होता, वयाचा पुरावा नव्हता, त्याशिवाय अर्जावर सूचकाची सही देखील नव्हती. त्यामुळे त्यांचा अर्ज बाद झाला असं तहसीलदार सचिन मुळीक यांनी सांगितलं. होटगी रोड विमानतळ परिसरात घरे, आस्थापना, गॅरेज, चिकन शॉप अशा 144 जणांना महापालिकेकडून नोटीस देण्यात येणार आहे. तर विमानतळापासून 10 किलोमीटर अंतरामध्ये असलेल्या मांस विक्री दुकानावर डीजीसीएच्या नियमानुसार बदल करावेत अशा सूचना व्यापाऱ्यांना देण्याबाबतचा निर्णय काल झालेल्या बैठकीत घेण्यात आला. जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी महापालिका, विमानतळ प्राधिकरण आणि पोलीस प्रशासन यांची संयुक्तिक बैठक घेतली. यामध्ये हा निर्णय घेण्यात आला. आता विमानतळाजवळ 1 पोलीस अधिकारी आणि 6 पोलीस यांची दररोज गस्त असणार आहे. भारतीय गुणवत्ता परिषदेच्या वतीनं आयोजित राज्यस्तरीय सरपंच संवाद ऑनलाईन कार्यशाळेत काल दक्षिण सोलापूर तालुक्यातील कासेगावचे सरपंच यशपाल वाडकर यांनी मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला. दृकश्राव्य माध्यमाद्वारे हा संवाद होता. 25,000 सरपंचांमधून त्यांना ही संधी मिळाली. या संवादात त्यांनी गावात जलसंधारण, कृषी, आरोग्य, महिला सक्षमीकरण यावर सुरू असलेले उपक्रम सांगितले. मुख्यमंत्री पंचायत राज अभियानाच्या माध्यमातून सुरू असलेलं कार्य, गावातील दारूबंदी,
याची माहितीही त्यांना दिली. या कार्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कौतुक केलं. या कार्यशाळेमध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांच्यासह इतर अधिकाऱ्यांचा सहभाग होता. महापालिका आयुक्त डॉ सचिन ओंबासे यांनी काल सोरेगाव परिसरातील मलनिस्तारण आणि पाणीपुरवठा विभागातील संबंधित प्रकल्पाची पाहणी केली. या पाहणीत नियोजित सांडपाण्याचे पंपहाऊस, प्रतापनगर मलनिस्तारण केंद्र आणि तलाव परिसराचा समावेश होता. यावेळी आयुक्तांनी ट्रंक लाईनच्या चेंबरची उंची वाढवण्याबाबत आवश्यक त्या उपाययोजना करण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले. तसंच मलनिस्तारण केंद्रात येणारं पाणी बायपास होणार नाही याची दक्षता घ्यावी आणि सार्वजनिक नळांचं झोननिहाय सर्वेक्षण करून तातडीनं अहवाल देण्याचे आदेश आयुक्तांनी दिले आहेत. सोलापुरात बायोमेडिकल कचरा उघड्यावर टाकणाऱ्यास महापालिकेनं 50,000 रुपयाचा दंड ठोठावला. बायोमेडिकल कचरा उघड्यावर टाकणं ही बाब गंभीर असून अशा प्रकारच्या घटनांवर तात्काळ कारवाई करण्याचे आदेश आयुक्तांनी दिले आहेत. भारत सरकारच्या मिनिस्ट्री ऑफ युथ अफेअर्स अँड स्पोर्ट्स यांच्या सहकार्यानं तसंच फिट इंडिया मुव्हमेंट अंतर्गत सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या काश्मीर ते कन्याकुमारी या भव्य सायकल रॅलीत सोलापूर ग्रामीण पोलीस दलातील पोलीस हवालदार अमृत खेडकर यांनी 4,250 किलोमीटरचं अंतर यशस्वीरित्या पार केलं. दमदार वेग, जिद्द आणि चिकाटी दाखवत केवळ 16 दिवसात त्यांनी हे अंतर पार केलं. या स्पर्धेत देशभरातून 150 स्पर्धक सहभागी झाले होते. प्रतिवर्षाप्रमाणे माढ्यात विठ्ठल प्रतिष्ठानकडून 20 ते 23 नोव्हेंबर दरम्यान कृषी आणि सांस्कृतिक महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे. कृषी क्षेत्रातील नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान, शेतकरी प्रबोधन, मनोरंजन, स्थानिक कला संस्कृतीचा जागर, त्याशिवाय ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी मिळावी यासाठी हा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. यात शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शन सत्र, कार्यशाळा, तज्ज्ञांचं व्याख्यान, शासकीय योजनांची माहिती दिली जाणार आहे. यावरची माहिती आमदार अभिजित पाटील यांनी काल पत्रकार परिषदेत दिली. जिल्हा परिषद सेवेत असताना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ अनेकांनी घेतला आहे. यात सोलापूर जिल्हा परिषदेतील 154 लाडक्या बहिणींचा समावेश आहे. आता लाभ घेतलेल्या या महिला कर्मचाऱ्यांची माहिती सादर करावी असे आदेश सामान्य प्रशासन विभागानं दिले आहेत. सर्व विभाग प्रमुखांना तसे आदेश देण्यात आले आहेत. त्याचा अहवाल येताच कारवाई होईल असं उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील यांनी काल पत्रकारांशी बोलताना सांगितलं. उर्वरित घडामोडी अल्पशा विश्रांतीनंतर. या घडामोडी आपण आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून ऐकत आहात. पत्रकारितेचा अर्थ फक्त बातम्या सांगणं नाही तर समाजातील वेदना ऐकून त्या कमी करण्यासाठी उभे राहणं हे देखील आहे. याचं उदाहरण म्हणजे दक्षिण सोलापूर तालुक्यातील वांगी जिल्हा परिषद शाळेच्या आवारात मारलेला पाण्याचा बोर. केवळ सामाजिक बांधिलकी जपत मुंबई मराठी पत्रकार संघ आणि विहंग प्रतिष्ठान यांच्या पुढाकारानं हा उपक्रम राबविला गेला. 130 फुटांवर लागलेल्या 2 इंच पाण्यामुळे शाळेचा पाणी प्रश्न मार्गी लागला आहे. यावेळी पत्रकार संघाचे उपाध्यक्ष राजेंद्र हुंजे, प्रसाद मोकाशी, राजेंद्र साळसकर, काकासाहेब कुलकर्णी आदी मान्यवरांची उपस्थिती होती. मराठी विज्ञान परिषद सोलापूर विभाग आणि रोटरी क्लब ऑफ सोलापूर यांच्या वतीनं प्रख्यात वैज्ञानिकांच्या व्याख्यानमालेचं आयोजन करण्यात आलं होतं. या व्याख्यानमालेत काल कॅप्टन सुनील सुळे यांचं व्याख्यान झालं. कोलंबस वाट का चुकला हा त्यांच्या व्याख्यानाचा विषय होता. या कार्यक्रमाचं प्रास्ताविक व्यंकटेश गंभीर यांनी केलं. या व्याख्यानात डॉ सुळे यांनी रडारचा पडदा, समुद्रातील नेव्हिगेशन, आईस ब्रेकर्स, जहाज आदींविषयी चित्रफित दाखवत विषय समजावून सांगितला. माध्यमिकचे शिक्षणाधिकारी सचिन जगताप यांच्या कारला पुणे महामार्गावर अपघात झाला. या अपघातात जगताप यांना काहीही झालेलं नाही. सुनावणीसाठी जगताप हे काल सकाळी सोलापूरहून पुण्याकडे निघाले होते. शेटफळजवळ उसाच्या ट्रॉलीला कारची मागून धडक बसल्यानं हा अपघात झाला. सीट बेल्ट लावल्यामुळे आणि एअरबॅग उघडल्यामुळे मोठा अपघात टळला. दक्षिण सोलापूर तालुक्यातील धोत्री येथील शिक्षक अभिजित घागरे यांनी साकारलेली भव्य आकाशकंदीलची कलाकृती मुंबई आणि ठाण्याच्या OMG बुक्स ऑफ रेकॉर्ड्स या संस्थेनं राष्ट्रीय रेकॉर्डसाठी निवडली आहे. घागरे यांनी 18 फुटी आकाशकंदील तयार केलं असून त्यावर जनजागृती करणारे संदेश तसंच अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या व्यथा साकारण्यात आल्या आहेत. BCCI अंतर्गत होणाऱ्या राज्यस्तरीय 2020 सामन्यासाठी
23 वर्षाखालील महाराष्ट्र महिला क्रिकेट संघात सोलापूरच्या आर्या उमाप हिची निवड करण्यात आली आहे. 24 नोव्हेंबरपासून विजयवाडा इथं हे सामने होणार आहेत. महाराष्ट्र संघ या ठिकाणी पंजाब, सौराष्ट्र, केरळ, गुजरात आणि झारखंड या संघाशी लीग सामने खेळणार आहे. त्यानंतर 5 डिसेंबरपासून दिल्लीत फेरीचे सामने होणार आहेत. आता तापमान. सोलापूर शहरात काल नोंदवण्यात आलेलं तापमान अंश सेल्सिअसमध्ये याप्रमाणे होतं. कमाल 31.4 तर किमान 13.9. शेवटी पुन्हा एकदा ठळक घडामोडी. जिल्ह्यातील 12 नगरपालिकांच्या निवडणुकीत नगराध्यक्षांचे 25 तर नगरसेवक पदाचे 482 अर्ज नामंजूर. अनगर नगरपंचायतीच्या बहुचर्चित उमेदवार उज्ज्वला थिटे यांचा अर्ज छाननीत बाद. सोलापुरात थंडीचा कडाका वाढला. मंगळवारी नीचांकी तापमानाची नोंद. आणि सोलापूरच्या आर्या उमापची महाराष्ट्र महिला क्रिकेट संघात निवड.